नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कथन भाग हा 8वा आहे. तर आता याच्यामध्ये आपण महत्त्वाचे पॉईंट किंवा महत्त्वपूर्ण मुद्दे, ज्याला इम्पॉर्टंट नॉलेज असं पण आपण म्हणू शकतो, त्याचे काही भाग आपण बनवणार आहोत. तर डायरेक्ट आता काय असतं, तर प्रत्यक्ष कथनाला अप्रत्यक्ष कथनामध्ये बनवण्याकरिता किंवा परिवर्तन करण्याकरिता काही विशेष प्रकारची जी वाक्य असतात त्यांच्या परिवर्तनाचे काही वेगळे नियम असतात. ज्याचं नॉलेज किंवा ज्याचं ज्ञान मुलांना किंवा विद्यार्थ्यांना म्हणा किंवा परीक्षार्थींना म्हणा असणं गरजेचं आहे. आता हे समजून घेण्याकरिता आपण त्या संदर्भातले काही व्हिडिओ करणार. नियम 1 बघा. जर रिपोर्टेड स्पीच जर रिपोर्टेड स्पीच असेल आणि सुरुवातीला वाक्यामध्ये यस किंवा नो ह्या शब्दांचा समावेश त्या वाक्यामध्ये असेल किंवा रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याची सुरुवात यस किंवा नो या वाक्याने होत असेल, तर याच्या परिवर्तनाकरिता काही पद्धती दिलेल्या आहेत. त्यापैकी पहिली जी पद्धत आहे, यसच्या जागेवरती रिप्लाइड इन द अफर्मेटिव्ह आणि नोच्या जागेवरती रिप्लाइड इन द निगेटिव्ह असं दर्शवावं लागतं, लिहावं लागतं. ही एक पद्धत झाली. दुसरी पद्धत काय आहे, यस आणि नोच्या जागी प्रश्नवाचक वाक्याचं उत्तर किंवा प्रश्नवाचक वाक्य असेल आणि त्या प्रश्नाचे जे उत्तर असेल आणि त्या उत्तराचा जो काही भाव असेल, म्हणजे त्याच्यानुसार जर उत्तर जर होकारार्थी असेल तर किंवा नकारार्थी असेल तर यस किंवा नो लिहावं लागतं. आता याचं उदाहरण बघा. डायरेक्ट राम सेड टू मोहन. डायरेक्ट राम सेड टू मोहन कॉमा इनटू इन्व्हर्टेड कॉमा कॅन यू गिव्ह मी अ पेन. मला तुझा पेन देऊ शकतोस का? आता मोहन सेड येस आणि मोहनने उत्तर काय दिलं, येस. हे झालं डायरेक्ट. आता इनडायरेक्ट बघा त्याचं कसं. राम आस्क्ड मोहन. रामने मोहनला विचारलं. इफ ही कुड गिव्ह हिम अ पेन मोहन रिप्लाइड. आता मोहनने उत्तर दिलं इन द अफर्मेटिव्ह. जर आता होकारार्थी असेल तर और मोहन रिप्लाइड दॅट ही कुड गिव्ह हिम अ पेन. म्हणजे तो त्याला पेन देऊ शकतो. आलं लक्षात? किंवा ही कुड नॉट. लक्षात आलं का? असं आहे. आता दुसरं वाक्य बघा. डायरेक्ट द बॉय सेड टू हिज फ्रेंड विल यू गो देअर. हिज फ्रेंड सेड नो. Indirect. The boy asked his friend if he would go there. His friend replied in the negative, or his friend replied that he would not go there. लक्षात आलं? आजकाल जी दुसरी पद्धत आहे ती अधिक प्रचलित आहे. दुसऱ्या पद्धतीचा सर्वाधिक वापर आजकाल केला जातो आहे. आता नियम क्रमांक 2 बघा काय. जर रिपोर्टेड स्पीचच्या सुरुवातीला लेट हा शब्द असेल आणि अशा वाक्यामध्ये परिवर्तन करताना काय पद्धती आहे ते आपण पाहू. त्यातली पहिली पद्धत, जेव्हा लेट या शब्दावरून
एखादा प्रस्ताव ठेवला, एखादा प्रपोजल दिल्याचा बोध होत असेल, म्हणजे एखादा प्रस्ताव ठेवल्याचा बोध होत असेल रिपोर्टिंग स्पीचमध्ये, तर तिथे काय बदल होतो ते बघा. रिपोर्टिंग वर्ब, तर रिपोर्टिंग वर्बला त्याच्यामध्ये काय करायचं मग, प्रपोज्ड किंवा सजेस्टेड या शब्दामध्ये, हे म्हणजे या कंजंक्शन्समध्ये याच्यामध्ये बदलायचं आणि दॅट हे उभयानवी अव्ययचा वापर करायचा. आणि लेटला काढून घ्यायचं आणि क्रियापदाचं शालचं शूड करायचं. आता उदाहरणासहित तुम्हाला दाखवतो. उदाहरण बघा डायरेक्ट. हरी सेड टू मोहन, लेट अस गो होम. हे वाक्य आहे, हे झालं डायरेक्टचं. आता याचं इनडायरेक्ट बघा. हरी प्रपोज्ड टू मोहन. आता जेव्हा प्रपोज्ड हा शब्द आला, PROPOSED, प्रपोज्ड टू मोहन. आता ते हा शब्द वापरल्यानंतर तिथे काय वापरायला सांगितलं त्यांनी, दॅट हे कंजंक्शन वापरायचं आहे, उभयानवी वापरायचं. तर दॅट दे शूड, आता शालचं शूड झालं इकडे, दे शूड गो होम. आलं लक्षात. दुसरं उदाहरण बघा डायरेक्ट. गोपाल सेड into inverted comma, let's have a cup of tea. Indirect. Gopal proposed that they should have a cup of tea. लक्षात आलं. डायरेक्टचं बघा. They said let's do some work. Indirect. They suggested that they should do some work. अशा प्रकारे हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. हे महत्त्वाचं ज्ञान, याच्या अंतर्गत मी तुम्हाला हे काही नियम शिकवतो आहे. हे एवढं डीपमध्ये कोणी व्हिडिओ करत नाही. आजपर्यंत तुम्ही अनेक व्हिडिओज पाहिले असतील, पण एवढ्या डीपमध्ये कधी व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल. तर आशा करतो की माझ्याद्वारे दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच समजेल. काही अडचण आली तर मला कॉमेंट्स करून विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.